पण खरंच तुम्ही फिट आहात का? लेबल वाचा आणि विचार करा, मग ठरवा. खरं तर हे सगळं डाएट फूड वजन कमी करतं का? पण केमिकल्स जास्त असतात. नमस्कार, मी अंजली आणि आपण पाहत आहात वेट लॉस विथ आशा किरण, ज्यामध्ये एक खूप महत्त्वाचा विषय आज आपण समजून घेणार आहोत. सध्या वजन कमी करायचं म्हटलं की सगळीकडे एकच शब्द ऐकू येतो, डाएट फूड. खरं तर हे सगळं डाएट फूड वजन कमी करतं का, की आपण नकळत फसवले जातोय? कारण बऱ्याच वेळा वजन कमी न होण्यामागे मेहनत कमी नसते, तर चुकीच्या समजुती असतात. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी समजूत म्हणजे हे डाएट आहे म्हणजे हेल्दी तर नक्कीच असेल. आजकाल बाजारात डाएट बिस्किट, झिरो शुगर ड्रिंक, ब्राऊन ब्रेड, लो फॅट चिप्स, ग्रॅनोला, एनर्जी बार असं खूप काही मिळतं. पॅकेटवर मोठ्या अक्षरात लिहिलेलं असतं डाएट, फिट, हेल्दी. पण पॅकेटच्या मागचे लेबल वाचलं तर कळतं की त्यात साखर वेगळ्या नावाने असते, मीठ जास्त असतं, प्रिझर्वेटिव्स असतात आणि कॅलरीसुद्धा कमी नसतात. फक्त नाव बदललेलं असतं, पदार्थ तोच असतो. आपण विचार करतो हे डाएट आहे, थोडं जास्त खाल्लं तरी चालेल, आणि इथेच सगळी फसवणूक होते. उदाहरण द्यायचं झालं तर ब्राऊन ब्रेड. बऱ्याच वेळा तो पूर्ण गव्हाचा नसतोच, त्याला फक्त रंग दिलेला असतो. किंवा लो फॅट बिस्किट, फॅट कमी असलं तरी साखर जास्त असते, शरीराला तेवढाच त्रास होतो. यानंतर झिरो शुगर कोल्ड ड्रिंक्स, यामध्ये साखर नसते पण केमिकल स्वीटनर्स असतात, जे भूक वाढवतात आणि पोट फुगवत राहतात. मग वजन कमी कसं होणार? अजून एक मोठी चूक म्हणजे डाएट लिहिलंय म्हणजे घरचं खाणं सोडून तेच खायचं. लोक चपाती, भाजी, डाळ कमी करतात आणि त्याऐवजी पॅकेटमधले सिरियल्स, सूप पावडर, रेडी शेक्स घेतात. पण घरचं साधं जेवण हेच खरं डाएट असतं. फक्त प्रमाण आणि पद्धत बदलायची असते. डाएट फूड म्हणजे उपाशी राहणं नाही आणि ते पॅकेटमधूनच यायला हवं असंही नाही. खरं तर वजन कमी करायचं असेल तर कमी खाणं नाही, तर समजून खाणं महत्त्वाचं आहे. डाएटच्या नावाखाली मिळणाऱ्या पदार्थांपेक्षा भाजी, डाळ, कडधान्य, पोळी, भात हे योग्य प्रमाणात खाल्लं तर शरीर जास्त सुरक्षित राहतं. पॅकेटवर लिहिलेल्या शब्दांवर नाही, तर आपल्या शरीराच्या गरजांवर विश्वास ठेवा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, डाएट फूड तुम्हाला मी फिट झालोय असं वाटायला लावू शकतं, पण खरंच तुम्ही फिट आहात का? त्यामुळे पुढच्या वेळी हे डाएट आहे असं लिहिलेलं दिसलं तर थोडं थांबा, लेबल वाचा आणि विचार करा, मग ठरवा. कारण वजन कमी करणं म्हणजे फसवणुकीला बळी पडणं नाही, तर शहाणपणाने निर्णय घेणे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, आजकाल डाएट, लो फॅट, शुगर फ्री असे शब्द ऐकले की आपोआप विश्वास बसतो. पण शरीराला काय योग्य आहे ते जाहिरात नाही, तर तुमची प्रकृती ठरवते. पॅकेटवर मोठ्या अक्षरात जे लिहिलेलं असतं त्यापेक्षा लहान अक्षरात मागे काय आहे ते जास्त महत्त्वाचं असतं. अनेक वेळा अशा डाएट फूडमध्ये साखर कमी असते पण मीठ जास्त असतं, फॅट कमी असतं पण केमिकल्स जास्त असतात. त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर फक्त ट्रेंड फॉलो न करता थोडं जागरूक होणं फार गरजेचं आहे. कारण शरीर फॅशन समजून घेत नाही, ते फक्त सवयी ओळखतं. वेट लॉस विथ आशा किरणमध्ये आम्ही अशा सोप्या, घरगुती आणि प्रॅक्टिकली फॉलो करता येतील अशा गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत राहणार आहोत. आजची माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचा अनुभव किंवा प्रश्न कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अजून अशाच हेल्दी टिप्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अंजली, पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, पाणी नीट प्या आणि फिट राहा.